अनुराधा नेरुरकर यांची कथा बंद दरवाजा. शेखरने घड्याळात पाहिलं. सकाळचे 11 वाजले होते. सकाळी मनाजोगता नाश्ता झाला होता. पेपर सुद्धा वाचून झाला. आता काय करावं या विचारात त्याने मोबाईल जवळ घेतला. आज सकाळपासून त्याने फोनला हातच लावला नव्हता. व्हॉट्सॲपवरच्या गुड मॉर्निंग मेसेजेसमध्ये त्याला विशेष इंटरेस्ट नव्हताच. नोकरी करत असताना ट्रेनच्या प्रवासात व्हॉट्सॲप चालण्याची त्याची सवय होती. आता निवृत्त झाल्यापासून नक्की कुठला वेळ ह्या कामासाठी द्यावा हेच अजून ठरत नव्हतं. सविताची किचनमधली लगबग सुद्धा थांबली होती. स्वयंपाक आवरत आला होता. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी करण्याची तयारी चालू असावी. शेखरला खूप छान वाटलं. सविताच्या हातचं कुठलंही जेवण असो वा नाश्ता, त्याची चव सहसा कधी बिघडलेली त्याला आठवत नव्हतं. त्याच्या मनात आलं, कसली तयारी चालू आहे म्हणून विचारावं सविताला. पण त्याच्या इगोने नेहमीप्रमाणे उचल खाल्ली. असू दे, येईलच संध्याकाळी समोर, असा विचार करत त्याने घरात आलेली काही मासिकं चाळायला घेतली. सविताचं लेखन अधूनमधून चालू असायचंच. त्या निमित्ताने काही नियतकालिकं घरात येत असायची. एरवी तो त्याकडे धुमकून पण पाहत नसे. तिचं लेखन म्हणजे फारशी दखल घेण्याची गोष्ट आहे असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. तो, त्याचा हुद्दा, त्याची सांपत्तिक सुबत्ता, त्याने केलेली भविष्याची तरतूद, मुलांचं उच्च शिक्षण, यातच त्याला त्याचं यश दिसायचं आणि त्याचा अहम आपसूक कुरवाळला जायचा. सविताने किचन आवरलं आणि पेपर उचलला. पेपर वाचन चालू असतानाच अलकाचा, तिच्या बाल मैत्रिणीचा फोन आला. अलकासोबत बोलताना तिचा आनंद शब्दात मावत नव्हता. अगदी अल्लड मुलीसारखं तिचं संभाषण सुरू होतं. आज शेखरला प्रश्न पडत होता, आपल्याशी जेवढ्याच तेवढंच बोलणारी सविता मैत्रिणींशी किती मोकळी बोलते नाही. अंध मुलांच्या संस्थेमध्ये तर सगळे तिलाच सल्ला विचारत असतात आणि ती सुद्धा किती विचारपूर्वक बोलत असते. आपण तिच्यातले हे गुण कधी हेरलेच नाहीत. 4 वर्षापूर्वी सविताच्या शाळेतील 2-3 मैत्रिणींच्या पुढाकाराने साधारण 45 वर्षांनी बऱ्याच शाळेतल्या मैत्रिणींचा शोध घेतला होता. साधारण 40 जणी तरी नव्याने भेटायच्या तयारीने जवळ आल्या होत्या. व्हॉट्सॲप ग्रुप तयार झाला होता आणि आता तर रोज या ग्रुपवरच्या भेटी म्हणजे सगळ्याच मैत्रिणींची संजीवनी ठरली होती. त्या शाळकरी वयातही जी ओढ वाटली नव्हती ती या साधारण मोकळेपणा मिळालेल्या वयात वाटत होती. आपल्या आवडीच्या जुन्या गोष्टी शेअर करण्यात, एकमेकींचे वाढदिवस साजरे करण्यात, मुलांची नातवंडांची कौतुकं करण्यात छान वेळ निघून जात असे. ग्रुपचं गेट टुगेदर म्हणजे सगळ्यांसाठी आनंद सोहळा असे. हा आनंद काही वेगळाच होता. शिवाय तिचा लेखकांचा ग्रुप होताच, पण तिथे वैयक्तिक चर्चेपेक्षा खूप काही अकॅडमिक असायचं. तिच्यासाठी तेही महत्वाचं होतं, पण तिला खरा विरंगुळा मिळायचा मैत्रिणींसोबत रमण्यात. शिवाय व्यग्रतेच्या नावाखाली शेखरने सोसायटीचा व्हॉट्सॲप ग्रुपही तिच्याचकडे सोपवला होता. सविताने सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपवरून नजर फिरवली. सगळे अर्थशून्य मेसेजेस डिलीट केले. सोसायटीच्या ग्रुपवर काही महत्त्वाचं आहे का ते पाहिलं आणि ती लिहिण्यासाठी कम्प्युटरकडे वळली. आज कुठे जायचंय का तुला? उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून शेखरने प्रश्न केला. हो, कशासाठी विचारलं? काही काम होतं का? नाही ग, मैत्रिणींसोबत जोरदार गप्पा चालू होत्या म्हणून अगदी सहज विचारलं. ते काय असतं मधून मधून? महिन्यात एखाद दुसरा वाढदिवस असतोच, मग त्या निमित्ताने असते धमाल. शेखरच्या मनात आलं, आपला असा जीवाभावाचा ग्रुप कधी जमलाच नाही. सुरुवातीला 4-5 मित्र होते. त्यातले दोघे अचानक अल्पशा आजाराने गेल्यावर फक्त दोघांचीच आता संबंध उरला होता. ऑफिसमध्ये आपली पोझिशन सांभाळताना कोणाशी निखळ स्नेह जपता आलाच नव्हता. सगळे संबंध प्रोफेशनल. तेव्हा आपल्याला कधी अशा संबंधांची उणीव जाणवेल असं मनातही आलं नाही. पण घरात बसून सविताने सगळ्यांशी जपलेलं नातं त्याला आता जाणवू लागलं होतं. मुलांना शिक्षण दिलं, त्यांचं करिअर घडवण्याला मदत केली, तरी त्यांच्यासोबत नात्यांचा ओलावा त्याला जपता आलाच नव्हता. मुलांचे परदेशातून ठराविक वेळी फोन येत, पण आईशी सगळं शेअर व्हायचं. त्याच्याशी फक्त औपचारिक बोलणं असे. कधी कधी त्याला वाटायचं, आपल्याला मुलगी असायला हवी होती. निदान तिच्याशी तरी जवळीक साधता आली असती. त्याचं बायकोवर, मुलांवर प्रेम नव्हतं असं नाही, परंतु आपल्या प्रेमाची त्यांना जाणीव करून देणं त्याला नेहमीच कमीपणाचं वाटायचं. इथेही पुन्हा त्याचा इगो आड येत असे. हल्ली तो आपलंच परीक्षण करू लागला होता. ह्या इगोने आपला इतका ताबा कधी घेतला
की जवळच्या नात्यामध्येही त्याचा अडसर वाटेल. आपल्या कर्तृत्वाचे पाढे वाचता वाचता इतरांच्या कर्तृत्वाकडे त्याचं दुर्लक्ष होत होतं हे त्याला आत्ता जाणवू लागलं होतं. नुसता पदवीधर, शिवाय सरकारी नोकर म्हणून त्याला कधी सविताच्या भावाला विशेष महत्त्व द्यावंसं वाटत नसे. कोणी घरी आल्यावर त्याचं बोलणं वगैरे होत असे, पण कुठल्याही समारंभासाठी काही अपवाद वगळता शेखरला जायला आवडत नसे. सुरुवातीला सविताला खूप वाईट वाटायचं, तिच्या घरच्यांनाही ते खटकायचं. पण नंतर केवळ सविताकडे बघून सर्वांनी संबंध ठेवले होते. बहिणीचा नवरा म्हणून त्याला जो आदर द्यायचा तो प्रत्येक जण त्याला देत होता. आता शेखरला त्या बाहेरून आलबेल असलेल्या तरीही आतून अलिप्त असलेल्या संबंधातला तुटकपणा जाणवायला लागला होता. परिस्थिती हळूहळू माणसाला आपल्या चुकांचं भान आणून देत असते हे त्याला आत्ता पटायला लागलं होतं. मुळात आपल्याकडून काही चुकीचं वागलं जात आहे असं कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात त्याला वाटू लागलं होतं, जे आजवर कधीही जाणवलं नव्हतं. सविताने तिच्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती, नव्हे तिला ती घ्यावी लागली होती. मुलांच्या वाढत्या जबाबदाऱ्या, सासूबाईंचं दीर्घ आजारपण आणि घर हे सगळं सांभाळताना तिची होणारी दमछाक दोघांनाही जाणवत होती. इतकी चांगली नोकरी सुखासुखी सोडणं सविताच्या जीवावर आलं होतं, पण सगळ्यांच्या भल्यासाठी तिने तो निर्णय घेतला होता. तेव्हापासून शेखर तर आणखीच रिलॅक्स झाला होता. मुळातच अतिशय हुशार आणि जबाबदार असलेल्या सविताने सगळं लीलया सांभाळलं होतं. आईच्या निधनानंतर बाबांनीही अगदी अचानक जगाचा निरोप घेतला. दोन्ही मुलगे शिक्षणाच्या निमित्ताने परदेशात गेले, ते तिथे स्थायिक झाले होते आणि घरात ती दोघच होती. आतापर्यंत शेखरला कधी रिकामपण म्हणजे काय याचा अनुभवच नव्हता. सतत कामाचे विचार, नव्या योजना, वरिष्ठांची मर्जी या सगळ्या कोष्टकात घर फक्त विसावा होता. हळूहळू मुलांनी दूर घरटी केल्यावरही तो कामात व्यस्त असल्यामुळे आणि सुट्टी आरामासाठी, जमलं तर काही समारंभांना उपस्थित राहण्यासाठी असते इतकंच त्याचं गणित होतं. नातेवाईक, समारंभ, देणं घेणं, दोन्हीकडचे संबंध जपणं ही सगळी जबाबदारी सविताचीच असायची. सुरुवातीला सविता कुरकुरायची, भांडणं व्हायची, पण त्यातून काहीच सकारात्मक निष्पन्न होत नाही हे कळल्यावर तिने सगळं सोडूनच दिलं होतं. जे काय घडत असेल त्याचा फक्त अहवाल शेखरला देण्याचं काम ती करत असे, एकाच उद्देशाने की त्याला ह्या गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे असं तिला वाटायचं म्हणून. तिने स्वतःला बिझी ठेवलेलं होतं. थोडं लेखन आणि जमेल तसं समाजकार्य ती करतच होती. काही अंध मुलांना पुस्तकं वाचून दाखवण्याचं आणि जमेल तेव्हा लेखनिक होण्याचं काम ती आनंदाने करायची. घरात असल्यावर त्याला बऱ्याच गोष्टी कळू लागल्या होत्या. सोसायटीमधल्या बायकांची सुद्धा सल्लागार होती ती. शाळेतल्या मुलांची मराठीमधली काही अडचण असेल तर सोसायटीतल्या मुलांना सविता आंटी अगदी हक्काची वाटायची आणि ही सगळी कामं ती घरातली कामं सांभाळून करत होती. त्याने तिच्या जागी स्वतःला कल्पून पाहिलं. हे असं मल्टीटास्किंग जमणं आपल्याला तरी शक्य नाही हे त्याने स्वतःशीच कबूल केलं. अर्थात तिच्या सगळ्याच कामांची माहिती शेखरला होती अशातला भाग नव्हता. तिचं जग तिने आपल्यापुरतं बंदिस्त करून घेतलं होतं. घरात बसून टीव्ही, मोबाईल, वाचन या पलीकडे कसा वेळ घालवायचा हा शेखरला प्रश्न पडू लागला आणि त्याच्या लक्षात येऊ लागलं की सविताचं आपल्याशी होत असलेलं बोलणं खूपच कमी झालंय. त्यातला संवाद केव्हाच हरवलाय. केवळ घडलेल्या प्रसंगांची देवाणघेवाण इतकंच त्या संबंधांचं स्वरूप राहिलंय. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर तिने स्वतःला घरालाच वाहून घेतलं होतं. आईबाबांचं सगळं करताना, मुलांना वाढवताना आपण फक्त गरजा पुरवत आलो. त्याची आखणी आणि मांडणी तिची होती. तिला काही हवं असेल किंवा तिच्याही आपल्याकडून किंवा घराकडून काही अपेक्षा असतील याचा विचार आपल्या मनात कधी आलाच नव्हता. आपण तिला फक्त गृहीत धरतच आलो. आपले वीकेंड हे फक्त आपल्या विश्रांतीसाठी अशीच त्याची धारणा झालेली होती. आता तो खऱ्या अर्थाने घरात राहू लागला होता. मुलं असताना बाहेरगावी जाणं, फिरणं वगैरे होत असे, पण नंतर त्याच्या कामाचा व्याप सगळं वाढलं आणि ते सगळं बंदच झालं. हे सगळं करत असताना त्याने स्वतःला केंद्रस्थानी ठेवलं होतं. तो जसं म्हणेल तसंच व्हायला हवं असा त्याचा आग्रह असे. कुठल्याही परिस्थितीत सविताला वरचढ होऊ द्यायचं नाही अशा रीतीने आजपर्यंत तो वागत आला होता. आता जेव्हा तो दोघांची तुलना करू लागला तेव्हा त्याला सविताचं पारडं जड वाटू लागलं होतं.
ज्या गोष्टींची उत्तरं तो आता शोधत होता त्याची उत्तरं सविताने कधीच शोधलेली होती नव्हे, तिने आपली जीवन प्रणाली त्याप्रमाणे आखूनच घेतलेली होती. आता तो घरी राहू लागल्यापासून स्वतःला वेळ मिळत असताना तिने आपल्याच कामात व्यस्त राहणं त्याला काहीसं खटकत होतं. त्याला वाटायचं तिने आपल्यासोबत बसावं, बोलावं, चला जरा बाहेर फिरून येऊ असं म्हणावं. पण हे सगळं सुद्धा तिने आपणहून म्हणावं, करावं असं त्याला वाटायचं. त्याने पुढाकार घेऊन काही करण्यासाठी त्याचा इगो नेहमीच आड येत असे आणि त्याचं रूपांतर नेहमीच चिडचिडीत होत असे. एका बेडरूममध्ये राहूनही त्यांची कुठल्याही प्रकारची जवळीक नव्हती. खटके उडत, पण सविता पूर्वीसारखी वाद घालत नसे. ठीक आहे, तुम्हाला पटत नाही तर नका करू, मला पटतं ते मी करेन, असाच दृष्टिकोन तिने ठरवून घेतला होता. त्यामुळे आपण काहीतरी कारण काढून तिला दुखावतो आहोत हा आनंदही शेखरला हल्ली मिळेनासा झाला होता. पूर्वी तिच्या माहेरी तो आला नाही किंवा एखाद्या घरगुती समारंभात सामील झाला नाही तर तिला खूप रडू येत असे. ती त्याची मनधरणी करत असे. अगदी घरच्या लग्नात सुद्धा त्याची सगळ्यात शेवटी असलेली उपस्थिती तिला खूप कानकोंड करून जायची. शेखरराव कुठे आहेत या नातेवाईकांच्या प्रश्नाला तिला काहीतरी कारण काढून नेहमीच बगल द्यावी लागायची. पण नंतर तिने काही कारण लपवण्यापेक्षा एकदा माहेरच्यांना सांगूनच टाकलं की तुम्ही ह्यांच्या उपस्थितीची अपेक्षा करूच नका. आले तर ठीक आणि नाही आले तरी सर्वांनी आपल्याला काही फरकच पडत नाही अशा रीतीने वागायचं. अगदी त्याच्याशी पुन्हा बोलतानाही काही घडलंच नाही अशा पद्धतीने बोलायचं हे ठरवूनच टाकलं आणि मग शेखरचा आणखी जळफळाट होऊ लागला. आपलं महत्त्व वाढवण्यासाठी तो जे काही करत होता त्याकडे सगळे दुर्लक्ष करत होते. पुन्हा काही न घडल्यासारखेच वागत होते. इथेच त्यालाही कुठेतरी हरल्यासारखं वाटत होतं. एका संध्याकाळी त्याने तिला धीर करून सांगितलंच, अगं मी आता रिटायर झालोय, पूर्वीसारखा बिझी नाही. पाहावं तेव्हा तू आपल्याच कामामध्ये असतेस, थोडा वेळ माझ्यासाठी द्यायला काय हरकत आहे. मी तुमचं हवं नको सगळं पाहतेस तर आहे. तुमच्या आवडीनिवडी जपते, जिभेचे सगळे चोचले पुरवते, कुठलीही जबाबदारी तुमच्यावर पडू देत नाही. आणखी काय हवं? सगळं करतेस खरी, पण कर्तव्य भावनेने. त्यात पूर्वीची ओढ हरवूनच गेली आहे. कधीतरी जवळ यायला तरी काय हरकत आहे? आता या वयात काय हरकत आहे? आपण पती पत्नी आहोत, ते मी कुठे नाकारते आहे. आपलं नातं जगासाठी आणि आपल्या दोघांसाठीही तेच आहे. पण मला तुम्ही जे प्रश्न विचारत आहात त्याची सगळी उत्तरं तुमच्याकडेच आहेत. तुम्ही आपल्याच अंतरंगात झाकून बघा एकदा, तुमच्या इगोमधून बाहेर पडून बघा आणि नंतरच मला प्रश्न विचारा. आज अगदी नाईलाज झाला म्हणून तुम्ही मला ह्याबद्दल विचारत आहात. तुम्हाला आता खऱ्या अर्थाने रिकामपण जाणवत आहे. तुम्हाला आता विरंगुळा हवा आहे, शारीरिक जवळीक हवी आहे. पण नातं कधीच नुसतं शरीराचं नसतं ना, ते मुळात मनात असलं तरच बहरतं, फुलतं, एकमेकांना आनंदी ठेवतं. कुटुंबासाठी मी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि तुम्ही मोकळे झालात, पण त्यावेळी मला काय वाटत असेल याचा कधीतरी विचार केलात का? मी म्हणजे तुमच्या सगळ्या गरजा पुरवणारं यंत्र, हीच तुमच्या लेखी माझ्या अस्तित्वाची व्याख्या होती. आपलं स्वातंत्र्य गमावणं, नोकरी निमित्ताने इतकी वर्ष जपलेल्या एका बांधिलकीला मुकणं, हे माझ्यासाठी तितकं सोपं नव्हतं. मुलांच्या परदेशी जाण्याने माझ्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी तुम्हाला कधीच का जाणवली नाही? जे तुम्हाला आत्ता वाटतंय ते मलाही तेव्हा वाटलंच असेल ना? अगं, तेव्हा प्रमोशनमुळे माझ्याही जबाबदाऱ्या वाढल्याच होत्या. पण माझा एकटेपणा ही तुमची जबाबदारी नव्हती का? मी सुद्धा माणूसच होते. एका पाठोपाठ 2 वर्षात दोघांचं परदेशी निघून जाणं मला एका पोकळीत ढकलून गेलं होतं, हे कधीतरी तुम्हाला जाणवलं का? तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवून तुमच्या प्रतिष्ठेच्या जगात हरवून गेला होता. तिथे माझ्या माहेरच्या माणसांना, माझ्या आवडीनिवडींना, माझ्या छंदांना काहीच किंमत नव्हती का? मी तुम्हा सर्वांमध्ये असूनही एकटी होते हे कधी तुमच्या लक्षातच आलं नाही, कारण तुमचा इगो. साधा तुमच्या आवडीचा पदार्थ जरी केला तरी मी तो तुमच्या पुढे आणून ठेवल्याशिवाय तुम्ही त्याला हात लावणार नाही. माझे सगळे नातेसंबंध म्हणजे नेहमी तुमच्यापेक्षा निम्न स्तरावरचे असावेत अशी तुमची वागणूक. कोणी आजारी पडलं तरी कधी चौकशी नाही, भेटायला जाणं नाही. त्यात तुमचे नातेसंबंध सुद्धा मीच सांभाळले. कोणालाही खटकणारी ही गोष्ट मी कशी तरी निभावून नेत होते.
शेवटी सर्वांच्याच ते अंगवळणी पडलं. तिथे मी कधी दुखावली गेले असेन असं तुमच्या मनात तरी आलं का? तू माझा स्वभाव आहे असं तू का नाही समजून घेतलंस? मी माझ्या नातेवाईकांकडेही जात नव्हतो, हो ना? त्यांनाही मीच सांभाळलं. पण तुमचे बिझनेस कॉन्ट्रॅक्ट बरोबर सांभाळत होतात ना तुम्ही? अगं ते बिझनेस रिलेशन सांभाळावेच लागतात, पण कौटुंबिक रिलेशन सांभाळावे लागत नाहीत असं तुम्हाला का वाटतं? माणूस पैसा, प्रसिद्धी, मान मरातब सगळं कमावतो तो कुटुंबासाठीच. पण तुम्ही तुमच्या कुटुंबालाच कधी महत्त्व दिलं नाही. मी खूप समजून घेतलं. म्हणूनच हळूहळू माझं मन विटून गेलं. समाधानी असणं आणि समाधान मांडणं यात खूप फरक आहे ना. तुमच्या लेखी पत्नी म्हणून नव्हे, पण एक माणूस म्हणूनही मला काही अस्तित्व नव्हतं, तर मलाही कशी ती ओढ वाटणार? खूप वेळा वाटलं सगळं सोडून वेगळं व्हावं, पण वरवर सगळं गुडी गुडी दिसत असलेल्या संसाराचं चित्र सहजासहजी फाडून टाकायलाही धीर झाला नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझं आर्थिक स्वातंत्र्य. मी नोकरी सोडल्यावर निवृत्ती वेतनाची मिळणारी तुटपुंजी रक्कम मला स्वतंत्रपणे जगण्याला पुरेशी नव्हतीच. आणि नव्याने आर्थिक बळ मिळवावं अशी माझी क्षमता आणि वयही राहिलं नव्हतं. शेखरला काय बोलावं तेच समजेनासं झालं. सविता जे काही बोलत होती ते त्याला आतून पटत होतं, तरीही शेवटी ते कबूल करायला त्याचा इगो आड येतच होता. ती अतिशय थंडपणे संयत आवाजात बोलत होती, जणू काही तिने कितीतरी वेळा मनातल्या मनात त्याची पारायण केलेली असावीत. प्रथमच शेखर स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न करू लागला. सविताने केलेले सगळे आरोप त्याला पटत होते, पण त्याने सगळं काही मुद्दामहून केलेलं नव्हतं. दोष त्याच्या मानसिकतेचा होता का? आणि असलाच तर त्याची अशी मानसिकता तयार होण्यासाठी काय कारणं होती? त्याने कुलूपबंद करून ठेवलेला त्याचा बालपणीचा काळ अलगद बाहेर काढला. कोकणातील त्याच्या आजोळचं घर त्याला आठवलं. शेखरच्या जन्मानंतर वडिलांची मुंबईला बदली झाली आणि तिथे जम बसेपर्यंत आई आणि शेखरने तिकडेच राहायचं असं ठरलं. घरात आजी, आजोबा, मामा आणि आई. आई आणि आजीचा कामात वेळ जायचा. शिवाय आईकडे दुसऱ्या भावंडाची चाहुली लागली होती. मामी शिक्षिका होती. तिच्या शाळेत शेखर जायचा. तिच्यासोबत जाणं आणि येणं होत असल्याने शेखरला वेगळे मित्र जवळजवळ नव्हतेच. वाटेत कुठेही रेंगाळला तरी मामीची जरबेची हाक ऐकू आली की लगबगीने तो धावत मामीला गाठत असे. घरी आल्यावर पुन्हा एकटाच. संपूर्ण घरातही मामीचा वचक होता. अगदी मामाही मामीच्या शब्दाबाहेर नव्हता. एव्हाना मुंबईत वडिलांची जागेची सोय झाली होती. तोपर्यंत पाठची बहीण जन्माला आली होती. पण तिच्या कौतुकाचा आनंद सुद्धा त्याला फार दिवस मिळाला नव्हता. आई बाळासोबत मुंबईला गेली आणि आईला दोघांना सांभाळायला त्रास नको, शिवाय शाळाही इथेच होती, म्हणून शेखर आजोळीस राहिला. पुढे आणखीन 2 भावंडांचा जन्म होईपर्यंत त्याने मुंबई पाहिली नव्हती आणि 7वी नंतर 8वीसाठी तो मुंबईत आला. गावी ऐसपैस घरात राहिलेल्या शेखरला लहानशा खोलीत 4 भावंड आणि आईबाबा यांची गर्दी वाटायची. आई तर इतर भावंडांचं आणि घरकाम करण्यात व्यस्त. शिवाय लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा शेखरवर येऊन पडायची. थोडक्यात अनेक वर्ष आजोळी राहिल्याने आपल्या पालकांशी त्याचे बंध जुळलेच नाहीत. तो एकटाच राहिला. सुट्टीत आजोळी जाणं सुद्धा त्या काळात खर्च आणि वेळेच्या गणितात बसणारं नव्हतं. त्याचा स्वभाव अबोल होण्याला ही अनेक कारणं होती. आपणहून मैत्री जोडणं त्याला जमत नव्हतं. परिस्थिती ओढग्रस्त असल्याने मॅट्रिक झाल्यानंतर मिळेल ती नोकरी करून त्याने मॉर्निंग कॉलेज करून पदवी मिळवली आणि नोकरीही. आपल्या हुशारीवर पुढे जाताना मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाही. मित्रांचं वर्तुळही अगदी मर्यादित. शिवाय नातेवाईकांमध्ये मिसळण्याचा सुद्धा त्याचा स्वभाव नव्हताच. आपण बरं आणि आपलं काम बरं इतकंच. सविताशी लग्न झाल्यावर तर तो आणखीच मोकळा झाला. सविताने आपल्या कर्तव्य दक्षतेमुळे आणि समंजस स्वभावाने सर्वांनाच आपलंसं करून घेतलं होतं. त्याच्या कामाच्या व्यापामुळे तो कशातही भाग घेत नव्हता. असं म्हणण्यापेक्षा त्यात त्याला रसही नव्हता. मुलांचं संगोपन आणि सासू सासऱ्यांचं आजारपण सांभाळताना सविताला आपली नोकरी सोडावी लागली होती. तिच्यासाठी ते खूप अवघड होतं. तिला खूप वाटायचं की आपण घरात मदतीला कोणाला तरी ठेवून आपली नोकरी सांभाळावी. तीही खूप हुशार होती. शेखरकडे तिने तसं बोलूनही पाहिलं, पण शेखरने तिला कधी समजूनच घेतलं नाही. मुलांशीही त्याचे संबंध कामापुरतेच राहिले. ती आईकडे जास्त मोकळी व्हायची.
काही लागलं सवरलं तर आईमार्फत बाबांकडे यायचं. आपण हळूहळू नातेसंबंधांबाबत कोरडे होत आहोत हे त्याच्या लक्षात येत नव्हतं असं नाही, पण हुद्दा, पैसा आणि प्रतिष्ठा या सर्व गोष्टींच्या कैफाचा अंमल त्याच्यावर जास्त होता. वर्तमानाचा विचार करताना भविष्याविषयी तो गाफील राहिला होता. गेलेला काळ कधी परत येत नाही याची जाणीव त्याला आता होत होती, पण आता खूप उशीर झाला होता. मुलं परदेशात बोलावत होती, चांगली वागत होती, पण त्यात प्रेमापेक्षा बांधिलकीचाच भाग जास्त होता. सविताने तर आपल्या भोवतीची कवाडं अशी बंद केली होती की त्यांच्या कड्या फक्त तिच्याच बाजूला उघडत होत्या. त्या उघडणं किंवा बंद करणं हे केवळ तिच्याच मर्जीने होत असायचं. इतर कोणालाही तो हक्क नव्हता. त्याचं एकाकी बालपण हा त्याच्या स्वभावाचा अदृश्य केंद्रबिंदू होता हे त्याला ठाऊक होतं. परिस्थिती त्याच्या काबूत आल्यानंतर तो आपली वागणूक बदलू शकला असता, पण तेव्हा मी हे सगळं माझ्या हिमतीवर मिळवलं आहे हा त्याचा अहम त्याने सांभाळला होता. तो जपताना आपण अगदी आपल्या पत्नीसहित इतरांनाही दुखावतो आहोत हे त्याने कधी समजूनच घेतलं नाही. नात्यातला ओलावा त्याला कधी जपताच आला नव्हता. इतरांना गृहीत धरताना संवादाचा दरवाजा कधी आणि कसा बंद होत गेला हे त्याला समजलंच नाही. आता निवृत्तीच्या काळात त्याला रिकामपण भेडसावत असताना याचा विचार करून काही उपयोग नव्हता. त्याची कारणं काही असली तरी वेळीच त्याबद्दल तो आपल्या पत्नीकडे जरी बोलला असता तरी निदान त्या दोघांमधलं अंतर तरी कमी होण्यासाठी त्याचा उपयोग झाला असता. परंतु तेही त्याला जमलं नव्हतं. तो विचारात बुडून गेला. मी ब्लाइंड स्कूलमध्ये चालले, सगळं करून ठेवलं आहे, थोडा वेळ लागला तर जेवून घ्या, असं त्याच्याकडे न बघता सांगत सविताने यांत्रिकपणे दरवाजा ओढून घेतला. एकदा सुकून गेलेल्या रोपट्याला कितीही पाणी घातलं तरी ते पुन्हा तरारून येत नाही. नात्यांचंही तसंच असतं. सविताने एकदा रागाने उच्चारलेलं वाक्य त्याला आत्ता आठवलं. तो त्या बंद दरवाजाकडे पाहत राहिला हताशपणे.